लोककलेचं कुठलंही अंग तपासून पहा, ते देवत्वाशी जोडलेलं आहे. की लोकांनी थिएटरमध्ये आल्यानंतर डोळे झाकले त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही सांगली कोल्हापूरमध्ये बसलोय आणि डोळे उघडल्यानंतर असं वाटलं पाहिजे की आम्ही डी वाय पाटील स्टेडियम मध्ये बसलोय. सो हा कॉन्ट्रास्ट आम्हाला त्या एका थिएटरमध्ये एका शो मध्ये 2.5 तासात द्यायचा होता आणि तो प्रयत्न होता. तो कधी चाल पाठवायचे हे दोघं करून, तर कॉल करायचे की शब्द पाठव, कधी शब्द आधी जायचे कधी ते चाल करायचे. सगळ्यात जास्त प्रक्रिया झाली तर त्या गोष्टींना झाली. लोककलेला परंपरेमध्ये अडकवलं नाही पाहिजे, लोकांना ही परंपरा त्याला नसली पाहिजे. मुळात लोकसंगीत हे सगळं ठेक्यांवरच आधारित आहे. या दोघांनी जवळजवळ त्यांच्या 3-4 महिन्याचं सिरियलचं पेमेंट सेव्हिंगला ठेवून त्यांच्या दैनंदिन आणि घरच्या गरजा कमी करून ते पेमेंट सेव्ह ठेवलं आणि म्हणे आता ना कोणाला आपल्याला पैसे मागायला जायची गरज आहे ना, आपल्याला आता कोणापुढे हात पसरायची गरज आहे, तर या आपल्या प्रेमाची गोष्ट आपण सादर करू. ती रडतात, ती याच्या येऊन पाया पडतील, याला काहीतरी मिठीत घेऊन पटपट पटपट पट पप्प्या घेतील, मी नंतर बोलतो, फोनवर बोलतो, किंवा एकदम रॅन्डम असं की लोक डिरेक्ट 1-1 लाख रुपये डिरेक्ट आमच्या प्रोड्युसरचे नाही तर ते आम्हाला त्यांना द्यायचं. असं झालेलं आहे, असं घडलेलं आहे. असंही झालं की लोक 8-8 दिवस त्या हँगओव्हर मधनं बाहेर आलेली नाही. हे काय घडलंय आमच्या बरोबर. म्हणजे आख्याने आम्हाला जर काही दिलं असेल ना तर माणसं दिली. रणजित सर, कल्याणीताई, ती फॅमिली, भूषण सर, की हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचायला हवं. मुळात अजून आपल्याच लोकांना गोष्टी शिकवण्याची गरज आहे, तर बाहेरचा अजून तो प्रवास थोडासा लांब आहे असं मला वाटतं. काय काय मुलींनी विजयची नावं गोंधलेत हातावर. स्वराज्याचं त्वरण बांधिल शिववन राजन, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र. शिवबराज माझ शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. नमस्कार, मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आज आपण थोड्याशा वेगळ्या सेटअपमध्ये बसलोय, कारण हा गप्पांची मिसळचा एपिसोड नाहीये, पण एक खूप खास एपिसोड आहे. खूप कमी वेळेला असं होतं की आपण एखादी अशी कलाकृती बघतो ज्यानंतर आपण इतके भारावून जातो की आपली खूप इच्छा होते की त्या मंडळींना भरभरून त्यांचं कौतुक करावं, त्यांना सांगावं, त्यांनाही आपल्या स्टुडिओमध्ये घेऊन यावं. आणि आज जी टीम माझ्यासोबत आहे त्यांच्या बाबतीत माझं स्वतः असं झालंय. मी यांचा कार्यक्रम नुकताच पाहिला आणि तो पाहिल्यानंतर मला खरंच राहवलं नाही आणि माझी इच्छा होती की त्यांना इथे बोलवावंच. आणि निमित्तही फार छान मिळालं, कारण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती इन अ वे मला त्या सगळ्यांना इथे इन्व्हाइट करता आलंय. या कार्यक्रमाचं नाव आहे फोक आख्यान. याबद्दल कदाचित तुम्ही ऑलरेडी ऐकलं असेल आणि ऐकलं नसेल तर ऐकावं यासाठीच मी त्यांना आज इथे बोलवलंय. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अच्छा, काही लोकांना असं वाटणार की अरे फोक आख्यानच्या व्हिडिओज मध्ये तर इतकी सगळी माणसं दिसत आहेत आणि मी म्हणते की टीम आले तर नाही, आम्ही असं ग्रुपनी इंटरव्ह्यू करणार आहोत आज. तर सगळ्यात आधी या तिघांशी मी बोलणार आहे आणि अर्थातच त्यानंतर या कार्यक्रमात जे गातात, जे वाजवतात ती सगळी मंडळी सुद्धा आज आलेली आहेत. तर सगळ्यात आधी तर थँक्यू की तुम्ही आज आलात. मला खरंच खूप भारी वाटतंय. मला विश्वास नाही बसत आहे की अगदी 1 आठवडा आधीच आपण दादरला तुमच्या कार्यक्रमात भेटलो होतो आणि आज कट्टू डिरेक्टली तुम्ही इथे आलायत. कसे आहात, काय चाललंय आयुष्यात, काय प्रोसेस मध्ये आहोत? 30 मार्चचा गुढीपाडव्याचा जो शो आहे त्याच्यासाठी कल्पना करून या सगळ्यांनी जी आपली महत्वाची देवस्थान आहेत, कुलदैवत आहेत, त्यांना जाऊन शो प्रमाणे की अवतान धाडिल तुम्हा सेवा मानून घ्यावी गाणा, तसंच अंबाबाई, ज्योतिबा, खंडोबा यांना अवतान धाडले की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही एक लोककलेच्या या राणीचा आम्ही एक राज्याभिषेक असं म्हणतोय, त्याला सोहळा पार पाडतोय. तर त्यासाठी तुम्ही येणं करावं आणि आख्यानाच्या पहिल्या गाण्यापासून जे आपण त्यांना अवतान धाडतो ती जी एक समूळ आणि समग्र प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी आमचा हा संघ त्या देवस्थानांना जाऊन आणि अवतान धाडून आलाय. आणि अजूनही आम्ही त्या एकंदरीत पॉझिटिव्हिटीतच आहोत सगळे आणि तीच प्रेरणा आहे अजूनही अंगात आमच्या. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की आपण ईश्वरला बोलताना ऐकल्यानंतर तुम्हाला एक साधारण अंदाज आलाच असेल की त्याचा रोल फोक आख्यांमध्ये काय असेल. ती सगळी सुसूत्रता आणणं आणि सगळ्यांना बांधून ठेवणं. तो लेखक आहे, दिग्दर्शक आहे, ऍट द सेम टाइम सूत्रधार सुद्धा आहे आणि अजून बरंच काय काय तो करतो. ते काय करतो ते तुम्ही फोक आख्यान बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच. आणि ह्या दोघांचं नाव आहे हर्ष आणि विजय आणि हे दोघं
कंपोजर्स आहेत या कार्यक्रमाचे, सोबतच इन जनरल सुद्धा ते अनेक इंटरेस्टिंग गोष्टी करतायत आणि अनेक कॉम्पोजिशन सुद्धा करतायत, त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणारच आहोत. मला तुम्हाला तिघांनाही विचारायचं सगळ्यात आधी तर की आता फोक आख्यांच्या निमित्तानं लोक ओळखायला लागलेत. आजकाल काहीही व्हायरल गेल्यानंतर आपल्याला अशी जागृती येते की अरे आपल्या आजूबाजूला हे होतं. तर तसं बऱ्याच वेळेला तुमचे व्हिडिओज बघताना आय एम शुअर लोकांचं होत असेल. पण सगळ्यांच्या रेफरन्ससाठी फोक आख्यान तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुम्ही काय करत होतात, तुमची बॅकग्राऊंड काय, तुमचं शिक्षण कशात झालंय आणि तुम्ही इथे कसे काय वळलात? आम्ही एकत्र तिघे जण रंगपंढरी पुणे नावाचा आमचा एक प्रायोगिक नाटकांचा ग्रुप आहे जो आजही सक्रिय आहे. तर तिथे आम्ही एकत्र काम करायचो. मी नाटकं लिहायचो, बसवायचो, अभिनय करायचो आणि ही दोघं, हर्षी त्यात अभिनय करायचा आणि नंतर हर्ष आणि विजयींची एक जोडी तयार झाली की ती नाटकं आम्ही कधीच अशी फक्त संवादिक स्वरूपात न करता गीत माध्यमातून ती पुढे जावीत अशा काही संकल्पनेची आम्ही नाटकं करत होतो आणि त्याला तशी प्रतिक्रियाही आणि दादही मिळत होती. तर त्याची जी नाटकांचा मूळ सांगीतिक आत्मा जो होता तो ही दोघं हेरायची आणि या दोघांच्या संकल्पनेतून आणि कष्टातून ती नाटकं सादर व्हायची. ती मला माहित होतं की त्या दोघांमधली सगळ्यात सकारात्मक बाजू आहे संगीताबद्दलची, तर त्यांचा लोककलेवरचा प्रेम म्हणूया, पकड आत्ता नाही म्हणू शकत मी, पण प्रेम. आणि त्या प्रेमातून ज्या गोष्टी जन्माला यायच्या, तर नाटकाची कुठली एखादी गोष्ट तयार करताना ते वाटायचं तर सगळ्यात आधी या दोघांचा विचार व्हायचा की ही दोघं आहेत त्या प्रोजेक्टमध्ये, तर यांच्यासाठी काहीतरी बहुमूल्य असावं की जे नाटकाचं सांगणं हे शब्दांना जरी थांबवलं तरी ते उद्या सांगीतिक जर यांनी सादरीकरण केलं तरी पूर्ण नाटक त्याही अंगाने कळावं. तर एवढी मोठी गोष्ट त्या दोघांमध्ये होती आहे आणि ती राहणार आहे. तर त्याच्यामुळे आम्ही एकत्र त्या नाटकात रंगपंढरी पुणे म्हणून आम्ही त्या ग्रुपमध्ये एकत्र काम करत होतो आणि मग करत असताना खूप काळ सगळ्या एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, दीर्घांक स्पर्धा, जेवढी महाराष्ट्रात नावाजलेली कपाळाला टॅग लावतो म्हणून आपण त्याचा, ते सगळं करत असताना मग बाकी व्यावसायिक कामांना सुरुवात करणं, त्याच्यातून जो मार्ग हाती लागेल, त्याचे जे काही प्रयोगशीलता त्यांना करण्यात रस होता ती त्यांनी केली आणि आता तो प्रवास अखंड चालू आहे फोक आख्यान जन्माला येईपर्यंत. ऍब्सोल्युटली. पण तुम्ही इन जनरल स्वतः काय करत होतात आणि तुम्ही दोघं काय करत होतात, कुठे शिकलात? आणि बऱ्याच लोकांना असा डाऊट आहे, मला असं वाटतं की तुम्ही भाऊ आहात, तर या ठिकाणी प्लीज तुम्ही हे क्लिअर करा की नक्की काय आहे. म्हणजे आम्ही भावासारखे मित्र आहे खरं तर. भावाच्या पलीकडे आमचा म्हणजे आता गेली आम्ही जसं आता ईश्वर म्हणाला की रंगपंढरी नाट्य संस्था आणि रंगपंढरी नाट्य संस्थेपासून आमचा दोघांचा एकत्र सांगीतिक प्रवास सुरू झालाय, संगीत दिग्दर्शनाचा म्हणा किंवा कंपोजर्स जसं तुम्ही म्हणालात. त्याच्या अगोदर आमचा वेगवेगळा प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांमध्ये सुरू होता, सांगीतिकच होता. जसं पुण्यामध्ये पारंपरिक 2 स्पर्धा आहेत, एक तर पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक. याच्यामध्ये आम्ही 2 वेगळ्या संघांमध्ये काम करत होतो, मी फर्ग्युसन आणि ISP. जे खूप कोर नाही होऊ शकत काही. सो मग सेम की आम्ही पाहायचो, एकमेकांना भेटायचो किंवा जनरल आमचं या नाटकांच्या द्वारे सांगीतिक गोष्टी बाहेर पडत होत्या. पण या नाटकांचं कॉलेज संपल्यानंतर पुढे काहीच होत नाही. पण आमच्या 1-2 नाटकांचं लकीली काही कमर्शियल्स वर्कआउट झाले, काही चांगल्या ठिकाणी प्रयोग व्हायला लागले. मग आमच्याच एका नाटकामध्ये विजय आणि आम्ही एकत्र आलो. मग ते सगळं सांगीतिकरित्या आमच्या मित्रांनी त्याचं कंपोजिशन किंवा हे सगळं केलं, पण आम्ही ऍज अ म्युझिशियन म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होतो. आणि पुढे पुढे जात मग नंतर आम्ही असा निर्णय घेतला की ते नाटक काही दिवसांनी बंद पडलं आणि मग आपण काय करायचं, पण आपल्याला तर म्युझिक करायचंय पुढे. सो काय करायचं, तर जसं हा म्हणाला की रंगपंढरी नाट्य संस्था एक प्लॅटफॉर्म म्हणून आमच्या आयुष्यात आलं. ती संस्था नुकतीच त्यावेळेस सुरू झाली. त्यावेळेस मी त्यामध्ये काय म्हणतायत ऍक्सिडेंटली अभिनय करायचो याच्याबरोबर, कारण आमच्या ग्रुपमध्ये संख्या कमी होती त्यामुळे कमी तिथे आम्ही मग आदल्या एका सीनला कुठेतरी पायरी उचलून ठेवायची, पुढच्या सीनला तर अभिनय करायचा, असं जे प्रायोगिक नाटकात सहसा घडतं. तर मग पुण्यामध्ये एक त्यावेळेस सांगीतिक नाटकांचा खूपच कमी होतच नव्हती, कारण संगीत नाटक म्हटलं तर ते जे जुनं आहे मृच्छकटिका किंवा हे लोकांना माहितीच आहे. पण आज जर असं काही करायचं म्हटलं तर काय करावं लागेल हे खूप कमी होत होतं. पण आम्ही असं ठामपणे सांगू शकतो, आता पुण्यामध्ये तरी, मुंबईतलं मला माहिती नाही, पण पुण्यामध्ये तरी ठामपणे सांगू शकतो की संगीत नाटकांची पुन्हा एकदा परंपरा रंगपंढरी नाट्य संस्थेने स्पेशली आम्ही सुरू केली. मग ते आता मग खूप साऱ्या नाटकांमध्ये आमचं पाहून किंवा आमची प्रेरणा घेऊन असं म्हणता येईल लोक करतायत. हे खूप आवडतंय आम्हाला की लाईव्ह म्युझिक झालं पाहिजे, की प्रत्येक वेळेस कुठल्या तरी फिल्मचं गाणं घ्यायचं आणि ते नाटकात काहीतरी रिलेट करायचं, कधी कधी होत पण नसतं, पण ते रिलेट करायचं पण नाही, पण काहीतरी नवीन घडत राहायला पाहिजे, नवीन कंपोजिशन
कंपोजिशन्स लोकांकडनं येत राहिली पाहिजे असा आमचा 8 तास होता, म्हणून आम्ही करायचोच की नाही आपला बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा आपण कंपोजच करायचा, नाही आपल्याला कुठला फिल्मचा वापरायचा. सो ती गाणी आम्ही, जसं याने नाटक लिहिलं त्यांनी गाणी यांनी लिहिली, त्याची सगळं कंपोजिशन आम्ही करायचो आणि बाय डिफॉल्ट मग एक 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 बक्षीस मिळत गेलं, प्रेरणा वाढत गेली आणि आमच्यातला एक भीती मरत गेली की आपण काहीतरी करू शकतो, हा एक कॉन्फिडन्स येत गेला आणि मग एक 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 आमचा हा नाटकाचा प्रवास सुरू होत होताच. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर काही कमर्शियल्स कामं, जे सगळ्यांचं स्वप्न असतं, फिल्म्स किंवा काही कमर्शियल काय म्हणता येईल छोटे शॉर्ट फिल्म करायला, वेब सिरीज करायला, तर मग आम्ही मालिका हे जे स्टेप आहे एक फिल्मच्या अगोदरची, मग तिकडे वळालो आणि मग तू कंटिन्यू कर पुढे. याने तर बऱ्यापैकी सगळं सांगितलं आणि मग म्हणाला तू कंटिन्यू कर. त्याला थोडंसं बोलायला ठेवलं. आमच्या दोघांचा ऍक्च्युअली तो प्रॉब्लेमच आहे, कारण दोघांची जर्नी आमची सेमच असल्यामुळे त्याने सांगितलं की मला प्रश्न पडतो अरे आपण काय सांगावं. आता मी माझं आयुष्य सांगतो थोडं. ऍक्च्युली आम्ही एका नाटका थ्रू मिळालो. त्याच्या आधी मी ऍक्च्युली मुळात मी तालवाद्य वादक होतो, म्हणजे मेलडी पण वाजवायचो, पण आधी ढोलकी फोकची वाद्य मला फार गोडी असल्यामुळे मुळात मी आहे बीडचा, तिकडे सगळं आजूबाजूला तेच म्युझिक माझ्या. आणि मग आम्ही भेटायच्या आधी मी ऑर्केस्ट्रा किंवा तमाशा किंवा भारूड इथे सगळं वाजवायचो. अचानक एका ग्रुपला इन्क्वायरी होती की ढोलकीवादक हवाय, मग त्या निमित्ताने मी त्या ग्रुपला इन झालो आणि तिथे हा भेटला आणि मग त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की आम्ही कसं भेटलो वगैरे वगैरे. हा मग सिरियल्स, आता सिरियल्सकडे येतो मी. आमचं फार स्वप्न होतं की सिरियल्स करायला पाहिजे आपण, कारण सिरियल्स मध्ये खूप जास्त शिकायला मिळतं, म्हणजे ऍज अ प्रोग्रॅमिंग लेवलला. ऑब्व्हियसली तुम्ही मेंटली तर तुम्ही प्रिपेअर होतच असता तुमच्या अनुभवातून, पण ऍज अ प्रोग्रामिंग लेवलला हे काय कसं असतं सिरियल्स तुम्हाला फार शिकवतं. तुम्हाला म्युझिक करायचं होतं? हो, म्युझिक. आणि मग आम्ही 2-3 लोकांना असिस्ट करण्यासाठी गेलो, पण ते काही झालं नाही वर्कआउट. आमच्या पहिली सिरियल आमच्या नावाने मिळाली आम्हाला आणि टायटल ट्रॅक आम्ही ऍक्च्युअली पहिल्यांदा केलं दारुगड बेदाऱ्याचं. झी मराठीला ती होती सिरियल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पहिलं बॅकग्राऊंड केलं तू तेव्हा तशी, जी स्वप्नील जोशींची सिरियल आहे. बॅकग्राऊंड करताना मग खूप अनुभव आले आणि मग सिरियल चालू असताना मग आम्ही फोक काकांकडे आलो. वाव. पण म्हणजे तुला तरी काय म्हणतात असं फोकचा बाज तू जिथून आलास तिथपासनं ते कल्चर तुझ्यात होतं. तू पुण्याचाच आहेस की तू? मग पुणे म्हणजे पुण्यात सासवड जे आहे तिथे. मी बघ मुंबईकरांसाठी सगळं पुणेच आहे, ठीक आहे, तर तू पुण्याचा आहेस. पण तुझ्यामध्ये फोकचा बाज कुठून भिनला की ह्याला भेटल्यानंतर ते सुरू झालं? हा नाही, तसं मुळात माझ्या घरी पूर्ण वारकरी संप्रदायाचं वातावरण आहे. माझ्या घरी भजन कीर्तन किंवा अशा काही ज्या गोष्टी वारकरी संप्रदाय त्या घडत होत होत्या लहानपणापासून. पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये आल्यानंतर फिरोदिया या स्पर्धेने खरं तर खूप चेंज आणला की असं काहीतरी म्युझिकली काहीतरी करू शकतो आपण. कारण मला तो न्यूनगंड काय होता की अरे आपली पेटी फर्ग्युसन मध्ये कोण ऐकणार आहे, त्यामुळे मी ते सांगतच नसायचो. मी हार्मोनियम वाजवायचो, सिंथेसायझर वाजवायचो किंवा साईड रिदमची काही वाद्य वाजवायचो, गायचो. अशा बऱ्याचशा गोष्टी जे साधारणतः भजनी मंडळामध्ये होतं ते सगळं करायचो. पण म्हणले अरे आपलं हे कोण ऐकणार फर्ग्युसन मध्ये, त्यापेक्षा नकोच, तिकडे सिंथेसायझर वाली मुलं, ड्रम्स वाली मुलं, सो मी बँड आणि यो ब्रो वगैरे, सो आपलं जय हरी कोणी ऐकणार नाही. सो मी 11वी-12वी कुणाला सांगितलंच नाही की मी असं काही करतो. आणि मी 11वी-12वी यासाठी केली फर्ग्युसनला की मला एमपीएससी युपीएससी करायची आहे, जे सगळीकडे ट्रेंड होता तो. मग 12वी नंतर आमच्याच एका मित्राने, त्याला माहिती होतं की हा वाज होतो म्हणून, मग त्याने नाटकात घेतलं. मग ते फिरोदियाचा प्रवास आणि मग म्युझिकशी अटॅच झालो. मग कळालं की अरे असं काही नाहीये, फोक म्युझिकलाही तेवढंच महत्व आहे की जेवढं बाकीच्या म्युझिकला, वेस्टर्न म्युझिकला आहे. मग ते नाटक जिंकल्यावर अजून कॉन्फिडन्स आला. मग त्या नाटकात जसं विजय म्हणाला की मी ढोलकी वादक म्हणून ज्यावेळेस तो एंटर झाला, सो मग आम्ही एकत्र प्रवास पुढे सुरू केला आणि मग आमचं फोकची जर्नी तशी सुरू झाली. ओके. ईश्वर, तुम्हाला पहिल्यापासून नाटकाचीच आवड होती की तुम्ही पण अजून असे काही छुपे गुण आहेत, जसं हा गातोही, अभिनयही करतो, वाजवतोही आणि तो पुण्याचा सासवडचाही आहे असं? नाही, मी मूळ जामखेडचा, म्हणजे हा बीड तसा मी जामखेडचा, नगर जिल्ह्यातला. आणि लोककलेची आवड म्हणजे घरात नाही तसं कोणी, पण दारापुढे होणाऱ्या किंवा आजूबाजूला होणाऱ्या सगळी सकाळपासूनची रात्रीपर्यंतची सादरीकरण जाऊन लपून सगळे पाहून आलेलं असायचो. आणि गोडी जी होती गाण्याची किंवा ऐकायची जी जास्त सवय होती तीच होती. आणि आजूबाजूला त्या गोष्टी सारख्या एकाच
दिवसाच्या प्रहारामध्ये वेगवेगळ्या अंगाने घडत असल्यामुळे त्याची गोडी आपोआप ती आपण म्हणतो ना की ते बाळकडून मिळत जातं तुम्हाला. ते जे कानावर संस्कार होत जातात ते जर आवडत गेले तर ते किती काळाने कशी रुजून जातील ते सांगता येत नाही. तीच एक गोष्ट होती. पण जास्त ओढा घरच्यांचा शिक्षणाकडेच होता. मग मी MSc इलेक्ट्रॉनिक्स कम्प्लीट केलं न्यूआर्ट्स कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर मग ते होतं की म्हणजे TY नंतर निर्णय चालला होता की मला नाटक करायचंय. नाही मग तू डिग्री कम्प्लीट कर, MSc कम्प्लीट कर, उद्या तिकडे काय घरच्यांचं. मग ते MSc झाल्यानंतर मी निर्णय दिला की मला नाही होणार आहे, मला जॉब वगैरे नाही करायचं, मला हेच करायचंय. म्हणून मग तेच आमचा रंगपंढरीचा मित्र ज्ञानेश्वर विधाते, त्याला कॉल केला, पुण्यात यायचंय, नाटक करायचंय, आपण 3-4 जण असो तरी करू. मग पुण्यात आलो. मग त्यात पहिल्यांदा हर्ष, ज्ञानेश्वर आणि सुनील म्हणून आम्ही होतो. मग ते चौघांनी ते फॉर्म केलं आणि तिथून पुढे मग जे पुण्यात आल्यानंतर सगळं कल्चर कळालं की इथं नाट्यवर्तुळ कसं चालतं, इतर गोष्टी कशा वर्क होतात. पुण्याला सांस्कृतिक राजधानी किंवा शहर म्हणून का ओळखलं जातं, तर त्याचेही संस्कार वेगळे झाले स्वतःवर की साहित्य वेगळे पुण्यात, संगीत वेगळे पुण्यात, तिथले होणारे असंख्य कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला त्या खरंच दिवसाच्या प्रहारानुसार बांधून ठेवतात जर तुम्ही त्याचा शोध गेला तर. त्यामुळे पुण्यात जास्त काळावर राहिला आणि रोजायला गंमत सगळी पुण्याचीच झाली. ऑदरमध्ये काय नाही, मग लेखन करायला आवडायला लागलं. हे दोघं म्युझिक म्हणजे संगीत कारभारी होणारे ते कळल्यानंतर गीत लिहायला आवडायला लागलं, अभिनय करायचो, दिग्दर्शन करायचो. मग ते जसा हा ग्रुपमध्ये ऑदर गोष्टी झाल्या की म्हणजे मी काही गोष्टी तर अशा सांगू शकतो की हा विंगेमध्ये एक वाद्य वाजवत आपण हार्मोनियम आणि त्याचा स्वर असा 2 बोटाने हे अशा 2 ही काळी आणि हे असं धर, मी एवढी एंट्री घेऊन येतो. पुढच्याला तो तशी हार्मोनियम द्यायचा सुरावर, तो विंगेस जायचा घेऊन यायचा. या नाटकाला त्यांना झी गौरव आहे. अरे बापरे. पण ते तेवढं होतं की प्रत्येकाला सजेक्ट केलं होतं. मी म्हणतो सांगीतिक साक्षर करायची जबाबदारी दोघांकडे होती ग्रुपमध्ये की तू करून बघ, हे टाळ्याची लय अशी धरून बघ, आम्ही जाऊ परत ठेका चुकू नको. फक्त टाळी वाजवण्यापासून टाळ वाजवण्यापर्यंत सगळ्या ज्या गोष्टी होत्यात ना, या दोघांनी ग्रुपवर ते जास्त संस्कार केले. आणि नट असो, दिग्दर्शक असो, लेखक असो, कोणी असो, सांगीतिक संस्कार होणं फार गरजेचं आहे. त्याच्यात ते अशा आपल्या मूळ जाणीवीचे संस्कार असतील लोककलेचे, तर त्याने तर ते अजून खुलून आलं. मग कोणालाच भाषेचा न्यूनगंड वाटे ना, कोणालाच असं वाटत नाही की आपण बोलतोय ते काहीतरी खोट आहे किंवा लबाड आहे, ते बोलायला नाही पाहिजे पुन्हा. ती गोष्ट तर जास्त भरून आली ते यांच्या त्या लोककलेच्या सामर्थ्यामुळे असं म्हणेल. ऍब्सोल्युटली, खूप भारी आहे. पण आता मी हा प्रश्न खास करून याचसाठी विचारलेला की आता फोक आख्यान बघितलं का असं लोकांना फोमो व्हायला लागलाय साधारण की अरे तू नाही बघितलंस काय यार, तू फोक आख्यान नाही बघितलंस. म्हणजे मी गंमत म्हणून सांगते, मीही असेच तुमचे व्हिडिओज वगैरे पाहिले होते आणि मला ऍब्सोल्युटली आयडिया नव्हती की त्या दिवशी तुमचा मुंबईत कार्यक्रम होता. ठीक आहे. आणि फॉर ऑडियन्स कॉन्टेक्स्ट, संध्याकाळी कार्यक्रम होता आणि पुढल्या दिवशी दुपारी सुद्धा कार्यक्रम होता. तर संध्याकाळी त्या कार्यक्रमातच बसलेल्या प्राजक्त देशमुखने मला मेसेज केला इन द मिडल ऑफ द शो, इंटरव्हल मध्ये, की तू फोक आख्यान पाहिलंयस का? साधारण 9 वाजता मी जेवायला बसते, 9 वाजता एक असं साधारण मला मेसेज आला. तर माझं असतं नाही उद्या 3:30चा शो आहे, तू जा. तर बरं, माझा वर्किंग डे होता. तर कॉर्पोरेटमध्ये मी काम करते, तर मी विचार करते की आता मी कसं जाऊ यार, 3 पर्यंत शो आहे, हे तू जाच, मी तिकीट ठेवतो. तर माझं झालं ज्या अर्थी या व्यक्तीने हा मेसेज मला केलाय तिथे जास्त प्रश्न विचारायचे नाहीत, आपण गपचूप जायचं. कट टू मी बसले कार्यक्रमाला आणि मला रिअलाइज झालं की माझ्या इकडची 2 माणसं आणि इकडची 2 माणसं, त्यांनाही आदल्या दिवशी 9:15 वाजता असेच मेसेज आले. आणि आम्ही सगळे मिळून प्राजक्त देशमुख यांच्या रेकमेंडेशन वरती, यांच्या स्ट्रॉंग रेकमेंडेशन वरती कार्यक्रमाला बसलेलो. आणि आम्हाला नंतर रिअलाइज झालं की तुमच्या कार्यक्रमाच्या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही प्राजक्त दादाला मेसेज केला की अरे कळलेलं आहे आम्हाला की का तू हे सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं ही ताकद आहे तुमच्या शोची आणि दॅट इज द रिझन की माझी खरंच विनंती आहे की तुम्ही जर फोक आख्यान पाहिलं नसेल तर अवश्य पहा. पण कट टू फोक आख्यान, आता तुमची पर्सनल तुमची काय गोष्ट आहे ती आम्हाला कळली की तुम्ही तिथपर्यंत कसे आलात. पण फोक आख्यान म्हटल्यानंतर फोक ह्या शब्दाला सुद्धा खूप कॉन्टेक्स्ट आहेत आजकाल. म्हणजे काही लोक फोक या शब्दाचा वापर आपण किती मातीत रुजलेलो आहोत हे दाखवण्यासाठी करतात. काही लोक फोक या शब्दाचा अर्थ इंटरनॅशनली कार्यक्रम करण्यासाठी, तिथल्या मराठी माणसांना मजा येईल म्हणून आपण करूया यासाठी करतात. काही लोक खरंच त्यांना खूप तळमळ असते आणि त्यांना फक्त सादर करायचं असतं, कारण कलाकाराला सादर करणं इज दी अल्टिमेट जॉय, तर त्यासाठी करतात. तर तुम्ही जेव्हा फोक आख्यांचा विचार करत होता त्याला इतकं ग्राउंडेड ठेवावं
हा विचार कसा पक्का झाला आणि तो थ्रू आउट तुमच्या कार्यक्रमाच्या बांधणीत तुम्ही कसा जपलात तो? ही दोघं कारणीभूत आहे त्याला. म्हणून मूळ संकल्पना जी आहे ना ते हर्ष विजयची. ते काय व्हायचं पुण्यात आणि एक रात्री ते त्यांचं काम टेक्निकली सिरियलचं झालं बॅकग्राऊंड वगैरे करून काय, तर ते उदास चेहरा घेऊन यायचे सायंकाळी. आणि बरं ते येण्याची वेळ असायची रात्रीची 1, 1:30, 12, 12:30 नंतर. आणि आमच्याला अंधारे नको वाटतंय हे या मूड नाही लागत. अरे पैशासाठीचं काम वाटतं हे सगळं, काहीतरी वेगळं. हे रेफरन्स सुद्धा नको वाटतात ऐकायला की हा सिनेमा पाहिलाय का, त्यातलं बॅकग्राऊंड ऐकलं की ह्याच्यासारखं हे हवंय. हा याच्यासारखं हे आवडलं. म्हणजे त्या काळी जी बॉक्स ऑफिस हिट होती इतर राज्यातली, ते रेफरन्स त्यांच्या काही नजरेतून जायचे नाही. यांना वाटायचं एवढी समृद्ध परंपरा आहे, ऐकायला गेले तर पायाचा ठेका थांबत नाही, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, इतक्या गोष्टी आपल्यासोबत होतात, आपण काही नाही देऊ शकत का? मग आधी आमचं ठरायचं की आपण लोककलेला धरून काहीतरी करू. मग आम्ही कागदावर काही डिझाईन काढल्या होत्या. मी हर्षला म्हटलं होते जाऊन XYZ प्रोडक्शनला ऐकून या गोष्टी, त्यांना आवडेल का हे करायला. मग तो कधी कधी म्हणायचा नाही यार, पण आता जो सगळा फॉर्म चाललाय पुण्या मुंबईत किंवा, तर ती बँड आकाराला येल्या गोष्टी त्यांचं मूळ कॉन्सेप्टच वेगळं आहे. हे आपण दाखवून पहिलाच नकारच येईल, मग आपण करू. मला फार सांगायला आवडेल की आपण करू याचा अर्थ आपण करू हा फक्त शब्द देऊन नाही होत. तर या दोघांनी जवळजवळ त्यांच्या 3-4 महिन्याचं सिरियलचं पेमेंट सेव्हिंगला ठेवून, त्यांच्या दैनंदिन आणि घरच्या गरजा कमी करून ते पेमेंट सेव्ह ठेवलं. आणि म्हणे आता ना कोणाला आपल्याला पैसे मागायला जायची गरज आहे ना, आपल्याला आता कोणापुढे हात पसरायची गरज आहे. तर हे आपल्या प्रेमाची गोष्ट आहे, आपण सादर करू. आणि त्यांनी त्या सेव्हिंग मधून ठरवलं तर 2 प्रयोग करू, वाटलं तर जास्तही नाही. आणि ते त्यांनी केल्यानंतर मग साहजिक वाटतं ना की फार पुढचा आता विचाराला येऊन थांबले. तर मी त्यावेळेस एक दुसऱ्या सिरियलला अभिनेता म्हणून काम करायचो. तर मग आम्ही रोज असं रात्री भेटायचो. मी तिकडून शूट करून कम्प्लीट यायचो, हे दोघं रात्री यायचो. मग कुठेतरी कॉफी प्यायला त्या बालगंधर्व शेजारी वृद्धेश्वर तिथे बसायचो आणि मग ते डेव्हलप करायचो. कधी मग माझ्या घराकडे बसायचो, कधी ऑड ठिकाणी अजून जाऊन बसायचो. मग ते आकाराला त्यावेळेस यायला लागलं. मग ही दोघं कुठेतरी बाहेर जायची. मग यांना म्युझिक करण्याचा असा छंद नव्हता की ऐकतोय फक्त युट्यूबवरचं, कधीच नाही. मेसेज येणार, आज आळंदीमध्ये भजन आहे या महाराजांचं, येतोयस का? मग गाडी येणार, आम्ही सोबत जाणार. ऐक ना, पिंपरी चिंचवडला फार मोठ्या आष्टीच्या जागरण गोंधळी कार आहेत, त्यांना बोलवले, आपल्याला ऐकायला जायला पाहिजे. भारूड कार येत आहेत उद्या तिथे पुण्यामध्ये या ठिकाणी, तिथे जाऊ. अशी जी लोककलेला धरून कार्यक्रम होत होती. आणि इव्हन ते असंही करायचे, ज्या लोककलाकाराचं सादरीकरण आवडलं आणि तो सोशली ऍक्टिव्ह नसेल तर लोककलाकारांमार्फत त्यांचा कॉन्टॅक्ट करणं, त्यांना जाणं, भेटणं. मग आम्ही त्यांना भेटायचो, जायचो. एक गोष्ट एवढ्या शून्यापासून त्यांनी ते मार्गक्रमणावर आणली. आणि मग आता नाव तुम्ही जसं म्हणाले फोक फोक फोक, तर तसंच व्हायचं की का करूया, फोक दिंडी करायचं, फोक वारी करायचं, असं खूप चाललं. मग आम्ही एकदा FC बाहेर बसलो होतो, असं चला विचार करायला जाऊया. तो याचाच प्रयत्न होता की बघूया आपण सरळ जाऊन की FC त्या कॉलेजच्या बाहेर अशा काही बँड बसतात, तर ते मुलांना काय आवडतं एकदा जाऊन तर बघू ना. हा प्रयत्न आपण करून बघायचा का, इथपर्यंत तो ऍक्टिव्ह होता याच्यासोबत की आपण संबळ वगैरे घेऊन जाऊ, दिमड्या वगैरे घेऊन जाऊ, आपण हे करून बघू की ते ऑडियन्स ते तर थांबणारच होतं त्यावेळेस. आणि त्याच्या आधी त्यांच्यासाठी गोष्ट घडली होती ती युथ फेस्टिवलची, ज्यावेळेस त्यांनी तो इंटरव्हल नंतर जो तुम्ही ताल कचेरी ऐकता पूर्ण एवढ्या सगळ्या 55-60 वाद्यांची, तो त्यांनी तेवढाच 10 मिनिटाचा परफॉर्मन्स एका युथ फेस्टिवल मध्ये केला होता. त्यावेळेस ती तरुणाईची झुंबड अनुभवली होती. त्यांना ते कळालं होतं की यांचं रूट बदललं नाहीये अजून, आपण द्यायला कमी पडत असो किंवा आता महाराष्ट्रात तसं नाहीये. हा एक मूळ त्यांच्यामध्ये रुजलेला होता की म्हणून आख्यान करायचं. आणि मग आम्ही बसलो तर काय नाव करायचं. मग त्याचं एक नाव होतं, याचं एक होतं आणि आमचं होतं. पण मग मी आधी थोडं वाचून झालं होतं की विधी आख्यान तेव्हाच म्हणतात की त्याच्यात 5 विधी एकत्र येतील. म्हणून मी जनरल म्हणून गेलो, त्या फोक आख्यान कसं वाटेल. तर दोघांनी एकत्र म्हटले की डन करूया आपण ह्याला. पण ते फोक आख्यान या नावाला सुद्धा त्याच्या पाठीमागे एवढा त्यांचा विचार होता की हे नको, हे करूया, याला त्या अर्थाला साजेसं नाही राहणार. मग आख्यान या नावाला धरून काय होतं, तर मग त्यांनी सजेस्ट केलं की आख्यानाला ज्या गोष्टी गरजेच्या असतील तेवढ्या तुला त्या लिहाव्या लागतील. सादरीकरणात तू एकटाच पुढे थांबतो तर तुलाच त्या परफॉर्म कराव्या लागतील. तर आख्यानाच्या शब्द जन्माची कथा, आख्यानाची कथा जन्माची कथा. आणि गीतांबाबत तर मग असं व्हायचं, तो कधी चाल पाठवायचे हे दोघं करून, तर कॉल करायचे की शब्द पाठव, कधी शब्द आधी जायचे ते चाल करायचे. सगळ्यात जास्त प्रक्रिया झाली तर त्या गोष्टींना झाली. एकतर आता गण परंपरा महाराष्ट्र एवढी कोणी सदृढ पद्धतीने आणि सांगीतिक अंगाने कोणी सादर करत नाही.
गण ज्या मराठी परंपरेत त्याला कर्नाटकी अंगापासून आपल्या तो रुजला गेला आणि त्याला म्हणून जी वाद्यांची परंपरा आहे ती त्यांच्या डोक्यात होती पूर्णपणे आणि त्यांनी त्या चाली ठेके वगैरे ऐकवले होते. तर तो गण पुन्हा तेच की प्युरिटी शुद्ध असावा तो. त्याच्यात सगळे ज्या आपल्याकडे यक्षांना प्रार्थना करण्यापासून तुंबरांपर्यंत आपण जातो तेवढी सगळी विनवणी दिसावी इथपासून विचार होता त्यांचा. मग त्या प्रक्रियेला वेळ लागत गेला आणि खूप झाला तो वेळ की हे नाही आवडत आहे आमच्या दोघांना, हे लिहू नको. मग त्याच्यावर 7-8 दिवस जाणार, मग कुठली तरी एखादी वेगळी ओळ आणि शब्द सुचणार, मग दोघांचं येणार याला धरून लिहिलंच तर चालेल. मग ते घेऊन कधी हार्मोनियम घेऊन आले प्रॅक्टिसला. काय ही गाण्याची प्रोसेस आहेत. अशी 9 गाणी होते की त्यांना आम्हाला तेवढा काळ गेला. पण मला असं वाटतं कधी कधी आपण एखाद्या गोष्टीला जितका वेळ देतो तितकी ती गोष्ट जास्त खुली येते. म्हणजे आज बऱ्याच वेळेला अशी अपेक्षाही असते कमर्शियली सुद्धा आणि अदरवाईज सुद्धा की इधर से इनपुट डाला उधर से आउटपुट बाहेर. पण मधली प्रोसेस नावाचा काही प्रकार असतो हे बऱ्याच वेळेला आपण विसरतो. सो मला असं वाटतं की हा जो वेळ आहे आणि हे जे तुम्ही काय परफॉर्म करायचं त्यापेक्षाही जास्त काय नाही करायचं आणि काय नाही घ्यायचं ह्याला जो तुम्ही वेळ दिला असेल त्यामुळे आज ते इतकं टाईट आणि इतकं छान छान साचेबद्ध आहे आणि ते तसंच आमच्यापर्यंत पोहोचतं. मला तुम्हा दोघांना खास करून सांगीतिक अंगाने हे विचारायला आवडेल की फोक म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येक मराठी माणसाच्या डोक्यात काही ठराविक गाणी येतातच, कारण तीच गाणी अनेक वेळा आपण ऐकलेली आहेत, बघितलेली आहेत, परफॉर्म स्वतः काही लोकांनी केली सुद्धा असतील कदाचित. आणि कठीण असतं एखाद्या व्यक्तीच्या डोक्यातलं ठरलेलं गाणं भेदून तिथे आपल्या गाण्याला जागा देणं किंवा ती निर्माण करणं. तर फोक आख्यांमध्ये असं कोणतंही ओळखीचं सो कॉल्ड गाणं नाही किंवा कोणतंही या फिल्म मध्ये वासुदेवाने म्हटलेलं गाणं वगैरे असं नाहीये. सगळं तुम्ही स्वतः बनवलेलं आहेत. तर किती भीती वाटली की नाही वाटली मुळातच हे ठरवताना, आणि ही प्रोसेस कशी होती सगळं अनोळखी द्यायचं लोकांना, म्हणजे त्या सेन्सने. मी थोडंसं ऍड करतो, माझ्या नंतर ऍड करेल. मुळात आमचा मोटोच तो होता की आपल्याला जुनं काहीच वापरायचं नाहीये. कारण आमच्या काही लोकांचा फीडबॅक पण आलता पहिल्या 2 शो नंतर आम्हाला की तुम्ही ती लावणी वापरा ना, की मग ते खूप असं ट्रेडिशनल आहे, मग ते फोक आहे. म्हणलं मग ते फोक आपण आता मानत असू अजून 50 वर्षांनी हे फोक मानतील ना लोक. आपण काहीतरी स्वतःच काहीतरी समकालीन ऍड केलं पाहिजे त्याच्यामध्ये. का किती दिवस तेच म्हणजे आता होतंय असं की आधी जे काही मोठ्या लोकांनी करून ठेवलंय तेच कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये वाचतं कारण ते लोकांना माहितीये, तेच परत लाईव्ह मध्ये येतं कारण ते लोकांना माहितीये. अरे मग ते मी इकडे ऐकले, मग रिकॉल व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी म्हणून त्याचेच शो होतात. सो हे कुठेतरी स्टिरियोटिपिकल मोडलं पाहिजे ना, काहीतरी नवीन कुणी काहीतरी केलं पाहिजे. हा आमच्या दोघांचा पहिल्यापासून असतोच कुठलंही प्रोजेक्ट करताना की त्याचं आपलं काहीतरी सोल त्याच्यामध्ये ऍड झालं पाहिजे. सो मग ते पूर्ण नवीन का असे ना किंवा छोटंसं काहीतरी असे ना. सो तो आमचा अट्टास होता की नाही याच्यात एकूण एक शब्द का असे ना, एकूण एक चाल असे ना, हे सगळं आपलं असेल. काय होईल 10 शो लोक रिपीट येतील, अरे हे काय गाणं आहे, आणि ते होतंय खरं तर. तो जे ठरवून केलं होतं ते लोक अनुभवत आहेत. असा म्हणजे आता समजा एका वेळेस एका थिएटरमध्ये 1000 लोक जर बसत असतील, आमचा आता 19वा शो आहे, 19,000 पैकी 19,000 जो लोक आता पाहून गेले असतील त्यातल्या प्रत्येक शोला किमान 200 लोक हा रिपीट ऑडियन्स आहे. किमान ऍव्हरेज तसं सांगितलं तर की हा काही लोक फक्त गाण्यासाठी शो पाहतात, काय गाण्यात बोललं गेला हा. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस जसं तुम्ही पहिल्यांदा शो पाहिला त्यावेळेस सगळं ते भारावले पण असतं की अरे हे काय मांडलंय. मग काही लोक असे असतात की नाही मला फक्त गवळण ऐकायची, मग काही लोक असे असतात की नाही मला फक्त घाटोळी ऐकायची, लावणी ऐकायची. कारण हे आम्ही मुळात जे प्रकार लोकांपुढे कसे जातात ते तसे नाहीच आहेत ऍक्च्युली. मूळ काय आहे, मूळ कोणती वाद्य वापरली जातात. आता होतं काय, आता सर्रास गोंधळामध्ये पण ढोलकी वापरली जाते, नाही ते पंच आला पाहिजे, पण नाही वापरतात ना गोंधळामध्ये ढोलकी नाही वापरत. किंवा घाटोळीमध्ये पण ढोलकी ड्रम किंवा हे वापरतात, नाही. अरे घाटोळीमध्ये वाद्य वेगळी, त्याचं मूळ स्वरूप वेगळं आहे. आणि आम्ही आख्यानाच्या सुरुवातीपासून आमचा अट्टाहास हाच आहे की त्या कलाप्रकाराची मूळ वाद्य आणि मूळ काय आहे त्याचं. नंतर बेस गिटार वगैरे हे तर फिल्म मध्ये होणारच आहे ती, कारण कथेची गरज असेल, साऊंडची गरज असेल, पण मूळ काय घडतं ऍक्च्युअल गावामध्ये. कारण ते फोक आख्यान म्हणून तसा विचार आम्ही करत होतो की लोकांनी थिएटरमध्ये आल्यानंतर डोळे झाकले त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही सांगली कोल्हापूरमध्ये बसलोय, आणि डोळे उघडल्यानंतर असं वाटलं पाहिजे की आम्ही DY पाटील स्टेडियम मध्ये बसलोय. सो हा कॉन्ट्रास्ट आम्हाला त्या एका थिएटरमध्ये एका शो मध्ये 2.5 तासात द्यायचा होता आणि तो प्रयत्न होता. आणि बाकी खरं तर तू म्हणालीस की तुम्हाला भीती वाटली का, तर ऍब्सोल्युटली बिलकुल नाही वाटली भीती आम्हाला. कारण लहानपणापासून लोककलेने आम्हाला खूप संस्कार आमच्या कानावर केलेले आहेत, त्यामुळे भीती असं काही नाहीये. हा फक्त ही भीती होती की आपण नवीन गाणे करतोय आणि ही लोकांना आवडतील की नाही.
पण मग त्यासाठी आम्ही काय म्हणलो की आपण छोटा शो करूयात. त्याच्यामुळे आम्ही 2 शो खूपच छोटे म्हणजे 150-200 लोकांसाठी केले होते की त्यात आमचीच घरातली लोक होती सगळी, अशी फार अशी इन्व्हायटेड कोण नव्हते, आमची घरातली लोक होती. पण पहिला शो झाला आणि मग ऍक्च्युली कळालं की अरे ऍक्च्युली जे काही केले ते आम्ही केलेच नाहीये. ऍक्च्युली ते सगळं काही जे आले ते एनर्जीने आले प्रत्येकाच्या. आणि मग तिथे कळलं की यार नाही म्हणजे खरं तर सांगू आता आम्ही युथ फेस्टिवल मधून घडलेलो आहोत आणि तिथे आम्ही ऍज अ डिरेक्टर म्हणून आता कामही करतो. आपल्या यंग मुलांना ना फोक क्रेज आहे, क्रेज बेकार क्रेज आहे आणि आम्ही ते अनुभवलं आहे. कारण मुळात आम्हाला ही उदाहरणार्थ तू एखादं वेस्टर्न गाणं तू ऐकशील आणि ते ऐकल्यानंतर तू एखाद्या हलगीवरचं गाणं ऐक, तू ऑब्व्हियसली हलगीवरतून एखाद्या हसशीलच. हा त्याच्यामुळे मग फक्त आम्ही थोडाफार टेक्निकली गेलो की गण कसा सादर केला जातो, गोंधळाची परंपरा काय. मुळात मला असं वाटतं लोककलेला परंपरेमध्ये अडकवलं नाही पाहिजे, लोकांना ही परंपरा त्याला नसली पाहिजे. आहे की नाही माहिती नाही, कारण मुळात आमचं वय फार लहान आहे आणि आम्ही आता एक्सप्लोरच करतोय. मुळात फोकचं उगम काय अजून ते सगळे दंतकथाच आहे, ऍक्च्युअली काय माहिती नाहीये. त्याच्यामुळे आम्ही म्हणलो की चला एक परंपरा नाहीये, त्याच्यामुळे आपण जे वाटेल आपण ते करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक कला प्रकाराचे फॉर्म्सचे त्या लोकांची जाऊन माहिती घेतली. म्हणजे गोंधळी आहेत आपले जे करतात, घाटोळी करणारे पोतराज आहेत, त्या लोकांना जाऊन आम्ही भेटलो की हे काय. पण त्यांचं आम्हाला वादनच आवडलं, थेरिकली जे काही नॉलेज होतं ते आम्हाला बिलकुल आवडलं नाहीये. कारण तेही बिचारे एकतर काय झालं की शिक्षण नाहीये त्यांचं आणि ते जे काही दंतकथाच्या कानावर पडल्यात ते पुढे सांगणार ऑब्व्हियसली होय. आणि मग ती कथा आम्ही जर सांगितली तर लोक आम्हाला उद्या अरे काय सांगताय तुम्ही असं होईल. त्यामुळे आम्ही ठेकी मुळात लोकसंगीत हे सगळं ठेक्यांवरच आधारित आहे. म्हणजे असा एक कला प्रकार आहे पोवाडा की तोच तू ओळखू शकतेस की हा पोवाडा आहे. तुम्हाला एक सांग की असं कुठलं गाणं फोकचं लिरिक्स काढा आणि तुला फक्त मी ट्यून ऐकवली तर तू सांगशील नाही ही लावणी आहे, हा गोंधळ आहे, नाही करू शकत. का पोवाडा तो फक्त शब्द काढ डा 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 हा हे एकच कला प्रकार असा की जो तू ओळखू शकतेस की हा पोवाडा आहे. बाकी कला प्रकार असे ओळखू शकत नाहीस. त्याच्यामुळे त्याची गंमत सगळी ठेक्यांमध्ये. जर मी एखादी चाल गुणगुणली ढोलकी लावली त्याला घुंगरा लावले की वाटणार की अरे हा ही लावणी आहे, संबळ लावला त्याच चालेला हा गोंधळ आहे. हा त्याच्यामुळे की नियम नाहीयेत हे खूप भारी आहे. आणि दुसरी गोष्ट की थोडं फक्त सगळं लोककला ही सगळी वाद्यांच्या ठेक्यांच्या अवतीभोवती फिरलेली. ट्यून तर काही आपली आजी पण गाते, ती लोककला झाली ना. लोककला निर्माण कशी झाली की माझी आजी हा गुणगुणली, ती काही कंपोजर नाहीये, ती काही मी गाणं गात नाहीये, ती फक्त हा सकाळच्या पारी काहीतरी गायलं, तिने गायलं त्याला दिमडी लावली अरे झाली ओवी, चला ही लोककला झाली. ती अशी काहीतरी असायला हवी किंवा अशी आली असेल ती. त्यामुळे थोडाफार आम्ही तो अभ्यास केला आणि आता आम्हाला शुअरचा असा कॉन्फिडन्स आलाय. हा कॉन्फिडन्स आम्हाला आमच्या क्युरेटर आमचे सर आहेत भूषण सर, त्यांनी आम्हाला वारंवार देतात अरे हे तुम्ही जे करताय ना हे हिट आहे, हे हिट आहे. अजूनही आम्ही घाबरतोच, प्रत्येक कंपोजरला ती भीती पाहिजेच, ओव्हर कॉन्फिडन्स नको नसायला हवा. पण आता आम्हाला थोडंफार कळलं की ओके आपली गाणी लोक ऐकतायत, लोक आम्हाला विचारतायत की अरे यार हे गाणे युट्यूबला मिळेल का, हे गाणं आम्ही फार ऐकतोय आमच्या आहे डोक्यामध्ये. करेक्ट. हा त्याच्यामुळे एक कळालं की आपण जे आता करतोय ते लोकांना आवडते आणि फोक म्युझिक मध्ये ती ताकद आहे 100%. आणि मला मी ह्यांच्या ऑडियन्स मध्ये होते तर मी अगदी आवर्जून सांगू शकते की तुम्हाला उमजलेली आणि कळलेली लोककला सादर करताय, त्यामुळे ती जास्त पोहोचते, त्यामुळे ती ऍक्सेसेबल वाटते. असं नाही वाटत की लोककला किंवा लोकसंस्कृती अशी काहीतरी जिथपर्यंत तर आपण कधी आयुष्यात पोहोचूच शकत नाही आणि हे काही ठराविक लोकांनीच आयुष्यभर करण्याची गोष्ट आहे असं न वाटतं. जसं तू म्हणालास की आजी जर एखादी काहीतरी जुनी कविता गुणगुणते तर त्यालाही लोककला का म्हणू नये असा प्रश्न तरी निदान एखाद्या बघणाऱ्याच्या मनात निर्माण होईल. मला ईश्वर तुम्हाला विचारायचं की तुम्ही लिहिलंयत आणि खूप काय म्हणतात तसं खूप प्रासंगिक आहे, खूप करेक्ट आणि खूप छान ह्याची स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्ट असं आपण म्हटलं आणि विचार केला तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्ही इंटरॅक्ट सुद्धा करता, ऑडियन्सना काही प्रश्न विचारता. म्हणजे जर तुम्ही फोक आख्यान बघायला जाताय तर असं नाहीये की आपण आता 500 रुपयाचं तिकीट काढलंय तर आपण काहीही करू नये आणि कला आपल्याला व्हावी आणि आपण कलेला व्हावू नये असं नाहीये. ते तिथे तुम्हालाही उत्तर द्यावी लागतात, तुम्हालाही इंटरॅक्ट करावं लागतं. तर मला जरा खरंच कुतूहल आहे या बाबतीत की ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्ही लोकांना विचारता फोक आख्यानात, आख्यानाच्या अनुषंगानेच फार कम्फर्टेबल करणारे नसतात ते. बऱ्याच वेळेला चिमटे काढणारे असतात किंवा
त्या क्षणी ओशाळल्यासारखंही होतं कधी कधी की अरे हे कोणीतरी बोलून गेलं आपल्या तोंडावरती. तर हे लिहिण्याचं धाडस कुठून येतं आणि हे करण्याचा यामागचा विचार काय होता की हे असावं आख्यानात आणि फक्त एक 10 गाणी सादर केली आणि सगळे घरी गेले असं नसावं? एकतर त्याने फार महत्वाचा मुद्दा मांडला की लोककलाकार सादरीकरणात अव्वल आहेत, शिक्षणात मागे आहेत. मग प्रत्येक लोककलेचं कुठलंही अंग तपासून पहा, ते देवत्वाशी जोडलेलं आहे. देवांशी जोडल्या गेल्यामुळे त्याचे जेवढे फायदे त्याच्यापेक्षा जास्त तोटे झाले, कारण प्रयोग करायलाच लोक कलाकार घाबरायला लागले. जर ते प्रयोगशीलता करावी तर समाज काय म्हणेल, म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यातून बाहेर जाऊ देणार नाही. पुन्हा तेच दोघं म्हणाले की असं वाद्यांना आम्ही भेद नाही करत, पखावज जेवढा प्रिय आहे तेवढीच ढोलकी आहे, बासरी जेवढी प्रिय आहे तेवढीच सनई आहे. बरं, हे सगळं आपण शिक्षण घेत पुढे जातो त्यावेळेस कळतं की हा भेद नाहीये. हे मौखिक परंपरेने आल्यामुळे कदाचित लोकांना असं वाटतं की याच मीटरला ते चौकटच तोडायला ते घाबरतात. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही फिरत असताना जे आम्ही आख्यानात हे म्हणतो की कोणीतरी वेगळ्या अंगाने केस वाढून फिरलं तर तुम्ही पोतराजाच्या पोटचा आहे का हे म्हणू नका. तुला केस कमी करायची ते सांगायला दुसरा मुद्दा ठेव. कुणीतरी अंगाला झटका देऊन काहीतरी शारीरिक आविर्भाव केला तर नाचणारणीच्या पोटी जन्माला आलीस का असं म्हणून तिचा अपमान करू नका. हे चुकीचं, हे वेगळ्या अंगाने समजून सांगा. ही ठळक मुद्दे होते आख्यानातली जे आमच्यासाठी आम्हाला वाटत होते की हे सांगायला पाहिजे की म्हणजे उद्या कुठल्याही वेगळ्या वेशांतरातला लोक कलाकार दिसला तर एलियन म्हणून सेल्फी तरी घेऊ नका की मग आम्हाला ते वाटायला हवं. इथपर्यंतची आजची जनरेशन जाईल धाडसाला. मग काय करायचं? मग हे मी आता जसं तुमच्याशी बोललो तर तुम्ही म्हणणारच ओशाळल्यासारखं होतं रे, ती गोष्ट तशी. मग आपल्याकडे वगनाट्य परंपरेत ते आलेलंच आहे की जाता जाता जर हे करायचंय, सांगायचंय, त्यांनाही वाटायला हवं. तर जसं आपण म्हणतो की आई कानाला पिळ्या घेऊन निघून जाईल आणि वडील डोळ्यांची नजर डोळ्यात दरडावून टाकून निघून जातील, लेकराला कळायचं की आपलं काय राहिलंय. तसं म्हटलं तेवढंच हसत खेळत करूया जे काय करूया. आणि आख्यान रचायच्या वेळेस त्या दरम्यानच मराठी भाषेचा सगळं गाठोडं ओपन होत होतं, अभिजातपणाकडे जाण्याची वाटचाल सुरू झाली होती. लोक कलाकार आणि लोक परंपरेच्या बाबतीत ह्या सगळ्या संमेलनाच्या गोष्टीतून वेगळ्या प्रकारे जागृती होत होती. पण ते मग आम्ही कधी कधी डोळ्यांनी जाऊन पाहिलेली होती आणि अनुभवलेली होती. मग हे खोटं हे खरंय, हे खोटं हे खरंय, याला काही वेळ लागत नाही जास्त. तर मग त्याच्यातून कळालं होतं की हे आख्यान मांडताना का, तर ती मराठी भाषा, त्यातही त्या बोली भाषा तेवढ्याच जास्त महत्वाच्या जेवढा आता आपल्याला आख्यान महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय ते वर्तुळ पूर्ण होणार नाही. कारण एकाच भाषेला धरून ठेवलं तर महाराष्ट्रातील समग्र लोककला आपण मांडू शकणार नाही. म्हणून काही गोष्टी जर आठवणीत आणून द्यायच्या असतील, बरं आम्ही आठवणीत आणून देतोय त्या 5वी ते 8वी दरम्यानच्याच आहेत, जे मराठी ज्यांना विषय होता. वृत्त अलंकार भाषा, माऊली तुकोबा यांची संत परंपरा, वि स खांडेकरांपासून इकडे आता आपण अगदी तुम्ही राजन खानांपर्यंत जा, इथपर्यंत ज्यांना एक कवितेचा वेगळा आयाम सापडलेला आहे ती सगळी मंडळी हीच आहेत सगळी. त्याच्यात वाचन संस्कृती सुद्धा वेगळ्या अंगाने इतर बोली भाषेंची जागृत व्हावी. आणि जर ती जागृत झाली, त्याची शब्द कळाली तर यांनी रचलेल्या ठेक्यामध्ये मी लिहिलेले शब्द कशासाठी आले असतील याचंही भान यावं. म्हणून त्या हलक्या हलक्या गोष्टीत की गेल्यानंतर जसं तुम्ही सर्च केलं असेल तसं इतरांनी केलं असेल की या गोष्टी खऱ्यात का, आणि आमच्यापर्यंत दुसऱ्या प्रयोगापर्यंत पोहोचतात की आम्ही आधी विचारलेला प्रश्न दुसऱ्या प्रयोगात हात वर करून सांगतात एवढं उत्तर आहे त्याचं. पण नकळत आम्ही एक ऑड शब्द घेऊन जातो की ते कोड फसतं तिथं. तर ते ही जागृतता आम्ही ठेवतो आणि ते करणं गरजेचं आहे. की तुम्ही म्हणता तसं की प्रेम करणारा माणूस खिशातून पैसे घालून येतोय हे आम्हाला ओळखावं लागतं. ते त्याची सेव्हिंग असेल, त्याचं प्रेम असेल, सगळं असेल, तर मग आपलाही कार्यभाग झाला पाहिजे. आणि त्याचा फरक असा सांगू, आमचे जे आहेत भूषण मेहरे सर म्हणून त्यांनी सांगितलं की आधी एकटा येणारा माणूस आता दोघांना घेऊन येतोय, दोघं 10 जणांना घेऊन येत आहे, 10 जण 20 जणांना घेऊन येत आहेत. एक फॅमिलीचा माणूस त्यांच्या सौभाग्यवती लागतो, येताना मुलगा मुलगी, आता तेही संख्या जास्त दिसायला लागली. हे आम्ही म्हणू की यश आहे आमचं, की आता घर येते म्हणजे कुटुंब येते. आणि तरुणाईचा आकडा तर जवळजवळ आख्यानाला प्रत्येक वेळेस 60, 65, 70% असतो आणि तो आता वाढत चाललाय. तर त्याच्यामुळे ती गोष्ट केलेली की जाताना आख्यानासोबत काय घेऊन झालं तर ते पण आपले मुळात भाषेचा न्यूनगंडच तोडूया ही आमची एक होतीच की आख्यानासोबत तेही मी बोलतो तेच असायला हवं. हे ज्याला त्याला ज्यावेळेस वाटेल त्याच्या भाषेचा आदर, चल खुला ये तो आख्यानात तुला पण वावं. म्हणून हे सगळी जी आणलेली मंडळी आहेत या दोघांनी जमा केलेली
ते महाराष्ट्राच्या त्या गोष्टीपासून आले. आपण म्हणतो ना पंढरपुराला गरुड खांबाला जाऊन मिठी मारतो, तसे 8 खांब आहेत. ते 4 वादक आख्यानाचे राजे आणि आमचे चारक आहे जे पूर्ण तो भार उचलतात. तर ते आम्हाला त्या गरुड खांबासारखेच आहेत, मिठीत घेऊन तुमच्यामुळे सक्सेसफुल होते. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की आपण या टीमच्या बाकी मंडळींना जेव्हा भेटणार आहोत तेव्हा मी त्यांनाही विचारणार आहे आणि त्यांना आवर्जून सांगणार आहे की आपल्याला सांगावं की कुठल्या कुठल्या भागातून माणसं आलेली आहेत. मला थोडंसं तुम्हाला हेही विचारायचं आहे की मी ज्या कार्यक्रमाला आले होते, ज्या शोला आलेले, तेव्हा भयंकर रिस्पॉन्स होता लोकांचा. म्हणजे फर्स्ट टाइम येणाऱ्यांना वाटेल की हे किती वर्षापासून चाललंय, आपण किती वर्ष मिस केलंय, यांना सगळंच माहितीये यार. मागच्यांना लिटरली माणसं गाणं म्हणत होती, त्यांना तोंडपाठ होतं, त्यांना माहित होतं कुठल्या बीटला काय होणार आहे. सो हे खरं तर तुमचं श्रेय आहे आणि तुमचं कौतुक आहे की इतका अमेझिंग इम्पॅक्ट तुम्ही आजच्या डिजिटल युगात, जिथे आपल्याला काही स्मरणात राहत नाही, तिथे तुम्ही हा क्रिएट केलाय. पण मला सांगा की आता तुम्ही जितके शोज केलेत, काय पद्धतीचा रिस्पॉन्स आहे, माणसं येऊन कसं व्यक्त होत आहेत, मला हे थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की ऑडियन्स रिॲक्शन्स काय आहेत. कारण बऱ्याच वेळेला आपण ओव्हरऑल लोकांच्या स्टोरीज बघतो पण त्याला काय वाटलंय ते कदाचित पोहोचत नाही. तर लोक काय येऊन सांगतात तुम्हाला आख्यानानंतर, आणि काही तुमच्या लक्षात राहिलेल्या अशा काही रिॲक्शन्स आहेत का, ऐकायला आवडतील? एकतर आख्यानाचा शेवट हा खूप वेगळ्या पद्धतीने होतो, त्यामुळे एकतर पूर्ण जो काही क्राऊड आहे तो एक तर स्तब्ध असतो, त्यांना काय बोलावं सुचतच नाही. करेक्ट. कारण तो जो क्लायमॅक्स कडे हा घेऊन जातो, जी कथा सांगतो आणि जे काही घडतं शेवट, सो ते आणि त्या म्युझिकने आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ते सगळं अंगावर येतं. त्यामुळे लोक एक तर खूप लवकर व्यक्तच होत नाही आणि ती व्यक्त जर झाली तर ती रडतातच डायरेक्ट. फक्त एवढंच करतात, ती रडतात, ती याच्या येऊन पाया पडतील, याला काहीतरी मिठीत घेऊन पटपट पटपट पट पप्प्या घेतील, मी नंतर बोलतो, फोनवर बोलतो, किंवा एकदम रॅन्डम असे की लोक डायरेक्ट 1-1 लाख रुपये डायरेक्ट आमच्या प्रोड्युसरचे, नाही तर ते आम्हाला त्यांना द्यायचं. असं झालेलं आहे, असं घडलेलं आहे. किंवा काय तुम्हाला आता काय पाहिजे, की मग एकाने आमचा बिदागी नावाचा एक फॉर्मॅट आहे, सो त्याच्यामध्ये येऊन डायरेक्ट 50,000 टाकून गेला. ते काय मला नाही माहिती, ते काय करा तुम्ही, तुमचं काय, तुम्हाला काय गरज आहे आता, काय तुमचं काय वाद्य हवी आहेत, हे हवी आहेत. आम्हाला त्यांना थोडंसं नाही तर याला शुद्धीत येऊ दे मग विचारून, नाही नंतर फोन करून 1 लाख रुपये असं काहीतरी नको व्हायला, म्हणून आम्ही ते 2 दिवस वेळ देतो की वेळ घ्या, तुम्ही वेळ घ्या. पण असंही झालं की लोक 8-8 दिवस त्या हँगओव्हर मधनं बाहेर आलेली नाहीये, हे काय घडलंय आमच्या बरोबर. असा एक इम्पॅक्ट आहे. तर आणि आत्ताच्या म्हणजे खूप मुलं 5वी 6वी 7वी 8वी या वयोगटातली शो बघून गेलेली आहेत. सो ते घरी जाऊन भाषा पाहतायत, घरी जाऊन अलंकार पाहतायत, घरी जाऊन वाद्यांची नावं पाहतायत. असं आहे की पुण्यातल्या प्रभात रोड मधल्या एका घरामध्ये लोककलेची पुस्तकं पाहणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जिकडे इंग्लिश लेखकांची खूप पुस्तकं आहेत किंवा जे काही नामवंत लेखकांची पुस्तकं आहेत, आणि तिकडे कुठेतरी भारूड काहीतरी आता येऊन पडतंय, किंवा लोक आता दिमडी म्हणजे काय विचारतायत, येऊन नंतर भेटतायत, किंवा हा जे शो मध्ये बोलतो की त्या शब्दाचा अर्थ नाही कळला मला, किंवा डीएम्स करतायत खूप की हे गाणं म्हणजे नेमकं काय, मला सांगा नाही काय केमिस्ट्री आहे, हे शब्द नाही माहिती आमच्या मुलांना. किंवा प्रत्येक जण असं मेसेज करते की 3 वर्षाच्या मुलांना घेऊन येऊ शकतो का, तर ते खुलच आहे, असं काही याच्यामध्ये काही एज बार असं काही नाहीच आहे आमच्याकडे. तर अशा इम्पॅक्ट होत आहेत. सो लोक आता मराठीकडे थोडंसं तरी जायला लागले. मी म्हणत नाही क्रांतीच घडेल आमच्याकडनं, ते एक्सपेक्टेड पण नाहीये की, सो ते होतंय आता. आणि नुसतंच वागण्यात नाही तर लोकांच्या खाण्यात सुद्धा बदल व्हायला लागले आता. अरे आता मराठी असं पण होतंय, हे आमच्यासाठी काल मोठा धक्का आहे की काल आम्हाला एका पाहुण्यांनी जेवायला बोलवलं, सेम आख्यानाचा इम्पॅक्ट म्हणजे आम्हाला तुम्हाला जीव पण घालायचा असं पण आहे. हो, हे खूप गोड आहे. मग ते घरी बोलवतात, आमची नजर वगैरे काढतात, आणि त्यांना आम्ही त्यांच्या घरी असणं ही खूप प्रिव्हिलेज असणारी गोष्ट आहे. हे आम्हाला खूपच ओझं झालं आता, अरे बापरे हे हँडल कसं करायचं आता. कारण हे म्हणजे त्यांनी आम्ही येणार होतो त्यावेळेस त्यांनी त्यांच्या उस्मानाबाद या गावावरून आहे ना, धाराशिव हुरडा मागवलं, गूळ, तूप, त्याच्यानंतर खानदेशी खिचडी घरी केली होती. तर हे आणि त्याच्यानंतर आज म्हणाला की त्यांनी आम्हा सगळ्यांना एकत्र करून आहे ना, त्या आईच म्हणतो आम्ही त्यांना, रेणुकाताई, त्यांनी नजर काढली सगळ्यांची. आणि इतकं भावनिक होतं आमच्यासाठी की ते नाही सांगू शकत. म्हणजे की त्यांना ती गोष्ट काय देऊन गेली काय नाही ते माहित नाही, पण तो खूपच असं म्हणजे प्रभाव टाकून जाणार होतं की आता जबाबदारी खूप पटीने वाढली आपली, खूप जास्त पटीने वाढली. आणि एक ऑडियन्स प्रतिक्रिया आम्हाला अशी होती, म्हणजे खूप येतातच, भेटतात, मिठ्या मारतात, रडतात, पाया पडतात, आणि हा तो त्यांच्या ऍक्च्युअली त्या कलेला एक प्रतिक्रिया आम्हाला खूप भावली. म्हणजे आम्ही पण तेव्हा रडलो त्या दिवशी ती प्रतिक्रिया ऐकल्यानंतर. एक धुळेचं एक फॅमिली आहे आणि ते पुण्यामध्ये आले होते शो पाहायला.
ते नवरा बायको त्यांचा एक मुलगा हा असा कार्यक्रम सगळा बघितला आणि खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांचं मी नाव ऑब्व्हियसली घेणार नाही. आणि कार्यक्रम पूर्ण झाला, माझ्या जवळ आले आणि म्हणाले माझी बायको माझा मुलगा यांची शपथ घेतो मला आत्ता मरण यावं. अक्षरशः डोळ्यात पाणी होतं आमच्याही आणि ते खूप रडत होते. ही मुवमेंट खूप आमच्यासाठी अशी मुवमेंट कधीच होऊ शकत नाही. ती डिरेक्टली बरं शपथ एकतर लेकराची आणि बायकोची शपथ खोटी कोणी घेणार नाही. आणि ते सगळं असं स्टेजवर सगळी लोक आहेत बरं ते मला म्हटले माझ्यानंतर याच्याकडे गेले, सेम वाक्य होतं त्यांचं आणि एवढे इनोसेंटली ते बोलले ना. तर खूप इकॉनॉमिकल, खूप ते स्टेबल, सगळे मोठे माणूस आहेत ते खूप. आणि म्हटले मला आत्ता मरण यावं, तुम्हाला माहिती नाही तुम्ही काय करताय. आणि ही मुवमेंट आमच्यासाठी म्हणजे कधीच आम्ही ती विसरणार नाही, खूप मोठी. बरं अखेरमुळे असंही घडते की जे घर आम्ही फक्त खालून बघायचो त्या घरात आम्ही जेवतो. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी. म्हणजे आम्ही खूप सामान्य घरातली मुलं आहोत खूपच. म्हणजे ऍक्च्युली मी तुझे पण आम्ही खूप मोठे फॅन आहोत. सांगतो का आरजे ज्ञानेश्वरी आम्ही फक्त इंटरेस्ट पाहायचो आणि आज आम्हाला अख्ख्यामुळे आज आम्ही सोबत आहोत आणि खूप मोठी आमचं. अरे यार नाही पण सगळं एक गोष्ट ऍड करू का, जेवढ्या भावनिक प्रतिक्रिया आहेत तेवढ्या लवाळ प्रतिक्रिया आहेत प्रेमाच्या आहेत. म्हणजे काही काही मुलींनी विजयची नावं गोंधलेत हातावर आणि इतकीच म्हणजे त्याला त्यांनी एक वर्ड वापरला होता की आमच्यासाठी. बरं त्या काही मुलींनी लागोपाठ 5-6 शो पाहिले. मी तो किस्सा सांगतो कारण तुम्हाला खूप भारी माहिती आहे. अर्थात तुला तो भारी माहिती आहे, आम्हाला नाही माहिती कारण आमची नावं नाही गोंधले. पण ठीक आहे. ऍक्च्युली नाशिकला आत्ता प्रयोग झाला होता रिसेंटली. 7 मुली होत्या. ऐकून तर पूर्ण ऐकून 7 मुली होत्या आणि त्या असे माझे छान वाट बघत होते आणि आम्ही भेटतो लोकांना कारण आम्ही त्यांच्यामुळे आहोत तर त्यांना आम्ही भेटायला जातो आणि त्या अशा फार वाट बघत होत्या. आणि मग त्यांना मी भेटायला गेलो तर त्या म्हणाल्या की मी तुझे 5 शो कंटिन्यू पाहिलेत. 7 जणी म्हणाल्या 7 जणी. हा आणि बरं त्या आहेत मुंबईच्या त्या नाशिकला होत्या शो. बापरे. आणि मग त्या म्हणाल्या की महाराष्ट्राला आता हे एडिट करू नका, आताची ओळ प्लीज एडिट करू नका की महाराष्ट्राला तुझ्या रूपात एक नवीन क्रश मिळाला. आणि बरं जी वयाने आम्हाला वडीलधारी मंडळी आहे ती खाली वाट बघतात आम्ही भेटावं त्यांना आणि त्याच्यासोबत हे वर चाललंय आणि आम्ही असे आता हे बरोबर. ही पण एक प्रतिक्रिया. आणि लिटरली एका मुलीने नाव गोंधले तर मला माहिती नाही ती तिच्या बॉयफ्रेंडचं आहे असेल तर माहिती नाहीये. पण लिटरली तिने दाखवलं, तिने माझा व्हिडिओ केला फुल असं असताना हा आता तो येतोय वगैरे वगैरे तो आला. आणि हे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की माणसांना माहित नसतं. होय आणि याच्यातलं ऍक्च्युली मला काहीच कल्पना नाहीये. अरे तुझंच आहे ते, मी सांगते. तिच्या बॉयफ्रेंडचं नाव माहिती नाही ते पण वीज असेल विश्वराज असेल तर तिला म्हणून नाही. पण ह्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे जेवढ्या हसवणाऱ्या आहेत, रडवणाऱ्या आहेत, स्तब्ध करणार. म्हणजे आख्यान बघून जसं प्रेक्षक स्तब्ध होतात तसं आम्ही काही गोष्ट ऐकून होतो की एवढं पोहोचले किंवा हे भिंते. आणि ते नेहमीच असतं म्हणजे भूषण सर असो, रणजित सर असो आमच्यासोबत की तेवढं त्यांचं बाहेरून कनेक्शन आहे, परीक्षण आहे, निरीक्षण आहे की हे ज्या पद्धतीने चाललंय. म्हणून आमच्या त्या सगळ्या ऑडियन्स मध्ये आम्हाला 2 ऑडियन्स सातत्यानं पुढे पाहिजे, चेअरवर समोर पाहिजे, एक तर भूषण सर आणि रणजित सर. ती गोष्ट आहे आमच्या कनेक्शनची तिघांच्या. आणि तर मग सगळे परफॉर्म करणाऱ्यांच्या तर ते एक माहित असतं ना की एक्सेलरेटर. ही 2 जी नावं आहेत म्हणजे जसं आम्ही आख्यानाचा सुरुवातीपासून आम्ही तिघे एकत्र आहेत, हे 3-4 शो पासून ही 2 नावं आम्हाला जोडली. जसं हा म्हणला की कॉन्फिडन्स आमचा बूस्ट त्यांनी केला कारण आम्हाला आमचं जसं प्रायोगिक मेंटॅलिटी असते 10 शो हे काय माहिती आपल्याला कुठल्या तरी कारण हे नाटकही नव्हतं, लोक एन्जॉय करतील, आपले पैसे संपले की बंद, इतकं स्ट्रेट फॉरवर्ड होतो आम्ही. भूषण मेहरे इन झाले आणि त्यांनी एक मेंटली जो सपोर्ट लागतो की कारण तिघांची वेगवेगळी जर्नी जरी आम्ही एकत्र जरी काम करतो. सगळ्यात आवडता प्रेक्षक म्हणजे तुम्ही जर आधीचे शो पाहिले ना कुठेतरी एक साऊंडचा बॉक्स लावलेला असतो, तिथं त्यांच्या हातात चष्मा असतो, डोळ्यात पान असतो, ते तल्लीन उभे असतात फक्त. म्हणजे ज्या माणसाचं
त्या आख्यानावरच एवढं प्रेम आहे आणि तोच म्हणजे आख्यानाला रन करण्याची जबाबदारी पण पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी पण त्यांच्या हातात आहे. ती जास्त प्रेमाची झाल्यावर आमच्या ठिकाणावर वेगळी येते. मग आणि खरं सांगू म्हणजे भूषण सर असतील, रणजित सर असतील, यांनी आमच्यावर खूप असे वडिलांसारखं प्रेम करतात. म्हणजे आम्हाला ते खूप मुलांसारखं ट्रीट करतात. आमच्याकडून फार चुका होतात पण त्या आम्ही आहे की. आणि सेम रणजित सरांची बायको कल्याणी मॅडम, त्या तर आम्हाला आई सारखं जिरवतात. म्हणजे आख्याने आम्हाला जर काही दिलं असेल ना तर रणजित सर, कल्याणीताई, ती फॅमिली, भूषण सरांची फॅमिली प्लस ते इथे नसतात खरं तर, ते दिल्लीत असतात पण फोनवरती चालू असतात त्यांच्या बरोबर ते डिस्कशन. मग याचं काय, मग हे काय, मग असं होईल का, मग इकडे नका पैसे खर्च, इकडे लावा, हे महत्वाचं आहे. असं खूप गायडन्स चालू असतं जे आम्हालाही नंतर कळतं. खूप पुण्यात असे असंख्य घर आहेत जे आमच्या गायकांना, वादकांना इंडिव्हिज्युअली इन्व्हाइट करतात. हे घर तुझ्यासाठी आहे, तू मालेगावहून आला असेल, नाशिकवरून येशील, आंबेजोगाईवरून, कुठून, हे घर तुमचं आहे. काही लागलं सवरलं हे करायचं. आणि ती त्या घरातले आता खरंच मेंबर, तो आली सांगितलं नाही, तो आला सांगितलं नाही असं म्हणून ती मुलं त्या घरी जाणं येणं, तर ती आख्यानामुळे हे म्हणतात ती पुण्यातच तेवढी मोठी आता ती फॅमिली तयार झाली, कुटुंब तयार झाले आमच्यासाठी. आणि असं बिलकुल काहीच नाहीये की पुण्यातली लोक खूप जास्त घरात येऊ देत नाही वगैरे, असं काही नाही. ह्या लोकांनी एवढं प्रेम केलं. माणसं तुझ्यासाठी नाशिकला येतात, पुण्याची माणसं येऊ देत नाही, हा प्रश्न आमचा. तुला पॉइंट भेटला तर मला पूर्ण विश्वास बसला. म्हणजे मला माहित नव्हतं की ही झेप इथपर्यंत गेली, असं झालं माझं. आणि त्याने ज्या आपुलकीने सांगितलं, याच्यात तुझ्यासाठी 7 मुली आलेल्या हा आनंद, आणि इथे जास्त मुली आम्ही नाही बोलू शकत, आम्ही दोघं बोलू शकत नाही. आम्ही दोघांना लग्न झालीत आमच्या दोघांची. चला, म्हणजे या ठिकाणी हे कळलेलं आहे की आता 7 आल्या आहेत पुढच्या कार्यक्रमाला. म्हणजे ती कधी आहे नेक्स्ट शो? 30 तारखेला पुण्यात 5 तासाचा आहे. तर नॉर्मल शोला जर 7 मुली येत असतील तर त्या हिशोबाने 5 तासाच्या शोला म्हणजे प्रत्येकाने आपलं गणित करावं. माझ्या ताईंना वेलकम. अच्छा, मला तुमच्या बाकी टीम सोबत पण गप्पा मारायच्या. सो आपण आपल्या गप्पांच्या शेवटाकडे आत्तापुरते जरी आलेलो असतो तरी मला 2 प्रश्न पटकन नक्की विचारायला आवडतील. की खूप मंडळींसाठी फक्त महाराष्ट्रातलंच फोक नाही तर ओव्हरऑल लोककला म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला कोक स्टुडिओ सारख्या प्लॅटफॉर्म्सचं नाव डोक्यात येतं. कारण अनेक माणसं अशी आहेत ज्यांनी इतर प्रांतातलं फोक म्युझिक पहिल्यांदा आयुष्यात त्या भाषेतलं किंवा त्यातली वाद्य उपयोगात आली आहेत असं कोक स्टुडिओच्या किंवा अजून काही प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ऐकलं. मराठीत असे काही प्लॅटफॉर्म्स अगदी एक दोन त्यांच्या परीने त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत, आपल्या इथलं फोक म्युझिक नेण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही एक असा कार्यक्रम करताय ज्याच्यात पूर्ण ते पोटेन्शियल दिसतं की त्या लेवलवरती म्हणजे तुम्ही एक वेगळी लेवल सेट केली आहे पण तितक्या जास्त वाईड ऑडियन्स पर्यंत आपलं फोक म्युझिक पोहोचेल. कारण जेव्हा मी कोक स्टुडिओ बघते मला फक्त एक सुंबरानं दिसतं नंदेश दादाचं, पण बाकी मला फार मराठी फोक काहीच दिसत नाही तिथे. वेन इथे इतकं व्हेरिएशन आहे. तर सगळ्यात आधी हे पोहोचवण्यासाठी आता पुढचा प्लॅन काय, तुम्हाला काय करायचंय आणि त्या मागचा उद्देश काय आहे, कुठे जाणार आहे हा प्रवास? तर फोक आख्यानाचं म्हणजे आता जे काही चालू आहे, मी आता फक्त इंडोर शोजच करतोय, पण जसं तू म्हणालीस की हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचायला हवं. मुळात अजून आपल्याच लोकांना गोष्टी शिकवण्याची गरज आहे, तर बाहेरचा अजून तो प्रवास थोडासा लांब आहे असं मला वाटतं. पण महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या एरियाजमध्ये आम्हाला शोज करायचे, लोकांच्या गावात करायचे, लोकांना कळायला पाहिजे. ऍक्च्युली गावाकडे हे चालूच आहे, पण पुणे, मुंबई, नागपूर अशा काही शहरांमध्ये आता हे जे विसरभोळेपण किंवा इकडे जसं कोल्ड प्ले 1.5 तासात किंवा काय ते ब्लॅक मी तिकीट, ते ह्या शोचं झालं पाहिजे महाराष्ट्रात जर ते झालं तर मग ते इंदोरला होईल, मग ते कोक स्टुडिओ सारखे, कारण कोक स्टुडिओ सारखे ते एक आख्यानाला कारणीभूत आहे. कोक स्टुडिओचे भारतातल्या सगळ्या राज्यातले रिजनल चॅनल्स वेगवेगळे, मराठी नाही, फक्त मराठी नाही. कारण आम्ही आमच्या डोक्यात चाललं होतं की आपण काहीतरी घेऊन जाऊयात का, तर मग आम्ही ते सर्च केलं तर कोक स्टुडिओ मराठी हा चॅनलच नाही त्यांचा. ते बाकी बँगला किंवा इकडे आसामी, काश्मीरी म्युझिक असं वेगवेगळे पर्टिक्युलर रिजनल चॅनल्स आहेत. सो असं आहे, कोक स्टुडिओ इथपर्यंत पोहोचूच म्हणजे ते काही त्यात काही वादच नाही आणि ऑब्व्हियसली आणि अवघडही नाहीये. आणि कसं म्हणतील की आम्ही आता ही छोटी सुरुवात करतोय, पण मराठी म्युझिक म्हणून आता बाकीची लोक खूप काम करतात. जसं नाव घ्यायला काही हरकत नाही, अजय अतुलने ऑलरेडी ते ट्रेडमार्क सेट केलेलं आहे. ते नावच इतकं मोठं आहे की त्यांनी ते काम करून ठेवलंय. तर त्यांच्या पावलावर आम्ही मागून सगळं घेऊन आमची दिंडी घेऊन चाललोय. बघू आता काय होतंय. नाही चांगलं. आणि आख्यानामुळे अजून ग्रुप तयार झाले ना, आख्याना इन्स्पायर होऊन
बरेचसे टीम्स तयार झाले तेही फोकचं सुरू केले त्यांनी आणि सगळे यंग मुले करेक्ट. आणि हे खूप चांगलं आहे की चला फक्त अख्खेलाच नाहीये की बाकीचे पण ग्रुप्स आहेत की जे आता त्यांनी सुरू केलेले आहेत आणि तेही फोक करतायत आणि हळूहळू जाईल आपल्या स्टेटच्या बाहेर तेही आपलं फोक घेऊन करतीलच गाणी आणि फार मला वाटत नाही फार आता दिवस लागणार नाही याला. होईलच हळूहळू. ऍब्सोल्युटली. आणि मला वाटतं कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात अनुकरणानेच होते. तुम्ही आधी अनुकरण करता आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यात तुमचा विचार घालून पुढे काहीतरी करण्याचा प्रयत्न करता. मला पूर्ण गॅरंटी आहे की म्हणजे तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मची वाट बघायची खरं तर गरज नाही. तुम्ही स्वतः प्लॅटफॉर्म आहात आणि ही काय म्हणतात तसं ही स्टेज आपल्या संगीताच्या बाबतीत येणं फार गरजेचं होतं. महत्वाचं तर होतच, ते फॉर एव्हर महत्वाचंच आहे, पण गरजेचं खूप होतं की आपण कोणत्याही माध्यमाला धार्जिणे नाही होत, आपण स्वतः माध्यम आहोत. हे तुमच्या बाबतीत डेफिनेटली झालंय. मला खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि मला असं वाटतं गुढीपाडव्याच्या निमित्ताने बऱ्याच वेळेला खास करून सगळ्या मराठी माणसांचा असा एक समज असतो की गुढीपाडवा म्हणजे फक्त ढोल पथक. तर ढोल पथकाच्या मी स्वतः गिरगावची आय एम कमिंग फ्रॉम अ प्लेस जिथे काय गिरगाव शोभायात्रा इज लाईक बापरे जीव की प्राण. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला असं वाटतं की आपण फक्त सगळे तयार होऊन नटून थटून जातो ढोल पथकामध्ये किंवा ध्वज पथकामध्ये, आपण मजा घेतो, दुपारी येतो, जेवतो, आपल्याला खूप सुस्ती येते, आपण झोपतो आणि दिवस संपतो आणि दॅट इज गुढीपाडवा. आणि पुढल्या दिवशी आपल्याला रिअलाइज होतं की अरे असं काही नवीन वर्षात आपण सुरू केलंच नाहीये, आपण तेच जगतोय. तर तसं होऊ नये आणि कुठेतरी ऍक्च्युली आपली जी लोककला आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या जगण्याचा भाग व्हावी, मला असं वाटतं. त्यासाठी तुम्ही सगळे खूप कमाल काम करताय. तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आणि तुमची यशाची गुढी जी आहे ती अशीच उंच 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 जात राहो. ती फक्त एका दिवसापुरतं नाही तर सगळ्या दिवसांसाठी प्रत्येकाच्या घराच्या बाहेर उभारली जाऊ अशी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. आम्ही एक फक्त छोटे अपील करतो ते याच्यासाठी. तर मंडळी 9 दिवसांच्या 9 माळा आहे. 10व्या दिवशी आपल्याला शिलांगण खेळायचंय. तर 30 मार्चला सायंकाळी गुढीपाडव्याच्या निमित्तानं पंडित फार्मला यायला विसरू नका, कारण हा लोककलेच्या राणीचा राज्याभिषेक सोहळा आहे. फोक अख्ख्यांच्या नावानं वाहिला वाहिला देवा वाहिला तुझा चरणा पाहिला पाहिला अहो आज पाहिला, हा पाहिला पाहिला आज पाहिला, आज पाहिला तुझा सोहळ्याला, आज पाहिला तुझा सोहळ्याला. क्या बात आहे. वाव, खूप भारी. मला असं वाटतं की जितकी लोक बघतायत त्यांना जर मी कॉन्टेक्स्ट देते. मगाशी ही दोघं होती, त्यांच्यासोबत ईश्वर होते, पण माझं पोट काही भरलं नाही. तर मला असं वाटलं की फोक आख्यान आहे तर काहीतरी झलक झालीच पाहिजे. त्यामुळे जे बाकी मेंबर्स होते तेही आता फ्रेम मध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत पण गप्पा मारायच्या आहेत. ह्या दोघांना तर आता मला वाटतं ऑडियन्स ओळखायला लागलेलं आहे, कारण ऑलरेडी मी त्यांचं खूप डोकं खाल्लंय मगाशी. पण तुमच्या तिघांचं पटापट सगळ्या बघणाऱ्यांसाठी जरा इंट्रोडक्शन द्या की तुमचं नाव काय आहे, तुम्ही कोणत्या गावचे आहात आणि आख्यानात तुम्ही काय करता. सो नमस्कार, मी अनुजा देवरे, मी नाशिकची आहे आणि मी गाते फोक आख्यांमध्ये. नमस्कार, मी चंद्रकांत माने, शिरोड तालुक्यातील छोटंसं गाव इनामगाव इथला आहे, सध्या पुण्यात राहतो. नमस्कार, मी ऋषिकेश बाळकृष्ण रेखामे, नाशिकमध्ये विंचूर गवळी म्हणून गाव आहे माझं आणि मी पण आख्यांमध्ये गातो. क्या बात आहे. मला असं वाटतं की मगाशी बोलताना आम्ही सांगितलं, ह्यांनी सांगितलं की जे स्तंभ आहेत आख्यानाचे, तर ही अतिशय महत्वाची माणसं आहेत, कारण तुम्ही झलक ऐकली असे आवाज लागतात त्यांचे की आपले आवाज गप्प होतात आणि आपण ऐकण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही. मी मगाशी या दोघांना पण हाच प्रश्न विचारला होता की जेव्हा आख्यानाची सुरुवात झाली तुमच्या आयुष्यात असं काय काय सॉर्ट ऑफ बदललं. तुमच्या तिघांनाही मला हे विचारायचंय की तुम्ही आतापर्यंत कदाचित गात असाल ह्याच्या आधी सुद्धा, पण आता आख्यानात गायला लागल्यानंतर काय काय बदल होत आहेत आयुष्यात आणि आख्यान तुम्हाला काय काय देत आहे. ऍक्च्युली आम्ही सगळे एकत्र जोडले गेलोत, कारण सगळ्यांचंच आपल्या लोककलेवर लोकसंगीतावर प्रचंड प्रेम आहे आणि
काय होतं ना की आता आम्ही इंडिव्हिज्युअली पण बाहेर कामं करतो आणि फोक आख्यांमध्ये आम्हाला मूळ आणि प्युअर जे फोक गायला मिळतंय किंवा आपलं लोकसंगीत गायला मिळतंय तशा ऑपॉर्च्युनिटीज कुठे बाहेर मिळतच नाही. आणि त्यामुळे इथे आम्ही एवढं जीव ओतून काम करतोय की लाईक हा एक्सपिरियन्सच वेगळा आहे आणि त्याच्यामुळे इथे काम करताना जी मजा येते ती बाहेर कुठे फार येत नाही असं मला वाटतं. मी तर काय बोलू, माझं आयुष्यच आख्यानामुळे बदललंय मुळात. कारण गाणं ते गायलं मी आणि ते गाणं रेकॉर्ड करून 2 वर्ष झाली, पण आता आख्यान आमचं पहिला शो झाला स्वारगेटला पुण्यात आणि त्याचा व्हिडिओ एकदम एवढा पळाला, एवढा तो मिलियनवर गेला आणि मला फोनवर फोन, शाहीर असा कार्यक्रम करायचा, तसा कार्यक्रम करायचा. माझं सगळंच तिथून बदललं, पूर्णच बदललं. म्हणजे कार्यक्रम, फायनान्शियली सगळंच तिथून. मला नवीन ओळख आणि मी छोटेसे कार्यक्रम करायचो का, शाहीर चंद्रकांत माने, त्यानंतर एवढं नाव झालं. आज येतानाच गाडीतून येताना आम्ही डिझेल भरलं गाडीत आणि एक वर घाला दादा एक सेल्फी. एका लोक कलाकाराला, शाहिराला एवढं प्रेम मिळावं हे खरंच माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट. क्या बात आहे. कमाल कमाल. माझं पण सेम सांगेल की आख्यांमुळे म्हणजे माझा पण एक वेगळा ऑडियन्स होता आधी सोशल मीडियावर, पण जेव्हापासून आख्यांमध्ये मी ॲज अ सिंगर म्हणून गायला लागलो तर लोकांचा पण दृष्टिकोन बदलला की हा याला फोक पण चांगलं गाता येतं. आणि मुळात माझ्यात लहानपणापासूनच त्या वातावरणात वाढल्यामुळं फोक जॉनर तो आहेच जो आपल्या मराठी लोकसंगीतात आहे. तो वडिलांमुळे ते माझ्याकडे आलं, पण ते सगळं एकाच शो मध्ये, म्हणजे धनगरी ओवी असेल, वाघ्या मुरळी असेल, गवळण गण, सगळं एका शो मध्ये वेगवेगळे जॉनर, आपल्या लोकसंगीतातलेच वेगवेगळे जॉनर गायला मिळतंय. हेच मला आख्यांमुळे मिळालं असं मला वाटतं. क्या बात आहे. मला असं वाटतं एखाद्या कलाकाराला त्याची ओळख मिळणं आणि लोकांनी त्याला त्याच्या कलेमुळे ओळखणं, सोशल मीडिया फॉलोअर्समुळे नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत होते. त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन. मला तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल की जस्ट फॉर कॉन्टेक्स्ट, अजिबात स्पॉयलर्स देत नाहीये मी, पण जेव्हा तुम्ही फोक आख्यान बघाल तर 2 मुली यात गातात. एक तू आहेस आणि दुसरीचं नाव रुचा. तर ह्या दोघी एक खूप बरीच आख्यानभर त्या गातातच, पण त्यांच्या दोघींचा सुद्धा असा एक खूप सुंदर परफॉर्मन्स असतो. जर तुम्ही बघाल तर तो मिस करू नका. पण आता तू आज आली आहेस तर अर्थातच तुला फरमाईश केल्याशिवाय तर मी सोडणार नाहीये. तर तुला जे वाटेल ते 2 ओळी तुझ्याकडनं ऐकायला खूप आवडतं. फोक आख्यांच्या कार्यक्रमात मी लावणी गाते आणि ती लावणी मला खरंच खूप भावते, सो मी ती ऐकवण्याचा प्रयत्न करते. दूर देशी गेला गा येतो सांगू पावसाच दिसाल आला नाही अजून सरून जाई दिवसाची घाई काहूर रात अंग माझा जाळी आषाढाची सार यावी बाई ग. थँक्यू. क्या बात आहे. वा वा वा. खूप कमाल ही झलक होती. मला असं वाटतं पूर्ण परफॉर्मन्स बघितल्यावर काय तुम्हाला बघितल्यानंतर कळेल. पण शाहिरांकडे बी येणार आहे. जेव्हा मी तुमच्या कार्यक्रमाला आले होते तेव्हा तुम्ही फक्त हे स्टेजवर एका या साईडला उभे असतात, फॉर एक्झाम्पल राईट साईडला, आणि ते तिथून फक्त 4 पावलं चालून मध्ये आले आणि माझ्या मागे साधारण जितकी माणसं बसली ती उभी राहिली आणि एक अचानक अशी एक लहर पसरली आणि मला असं झालं की हे काय होणार आहे आता, असं माझं फर्स्ट टाइम ऑडियन्स म्हणून झालं होतं. क्रेझी आहेत लोक तुमच्या मागे आणि अर्थातच तुमचा आवाज आणि तुमचं गाणं. तर प्रेमाची फरमाईश प्लीज आमच्यासाठी काहीतरी सादर करा.
जे गाणं म्हणजे जी लाईन जी लोकांना लय आवडते हो. ती हातच वर होतात लोकांची, तीच लाईन तुमची समजून स्वराज्याचं तोरण बांधिल शिवमान राजन, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र, शिवबराज माझ शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग, माझ राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. क्या बात है, वाह वाह वाह. खतरनाक, कमाल कमाल. मला असं वाटतं की एक हायलाईट असतो आख्यानाचा, एक आख्यानात एक वेगळा आख्यान यांचा परफॉर्मन्स आहे. आणि सगळेच जण तुम्ही इतके सुटता त्या परफॉर्मन्स मध्ये की तुम्ही इतकी मजा घेत असता की अर्थातच बघताना मजा येते. आणि मला फार भारी वाटलं की अदरवाईज बऱ्याच वेळेला अनेक पैसे मोजून लोक डिस्कोथेक्स मध्ये नाचतात किंवा कॉन्सर्ट्स मध्ये जाऊन नाचतात. नाचावंच, माझं काही म्हणणं नाही की हे करणं चुकी किंवा ते करणं बरोबर आहे, पण या गाण्याच्या वेळी जे होतं ते तो अनुभवाचा भाग आहे. म्हणजे इट इज अ ग्रुप एक्सपिरियन्स असं मला म्हणायला लागेल इथे, खूपच कम. आणि आता अर्थातच बाकी सुद्धा अनेक छान गाणी आहेत आणि तितकीच गायला कठीण गाणी सुद्धा आहेत जी तुम्ही गाता. आणि अर्थातच तुम्हाला पण फरमाईश आहे की तुमचं एखादं गाणं त्याची एखादी झलक ऐकायला खूप आवडेल. नक्कीच प्रयत्न करतो. आमच्या आख्यांमध्ये गण झाल्यानंतर आपण गवळण घेतो. करेक्ट. तर ही गवळण म्हणजे नॉर्मल गवळणी सारखी न घेता हो, आपली बोबडी गवळण सादर करतो मी. सादर करण्याचा हे गोपालाले गोपाला मुकुंद मुलाले कुठ गेला मला सोडून, नाय यमुनेतली नाय लाढेच्या घरी, गोपालाले गोपाला गोपाला लादे लादे खलतांग लादे 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 कलता कितना मादा कुठल पविला, हा लादे लादे खलता कितना मादा कुठल पविला. किती भारी. आणि अशा अनेक गोष्टी आहेत फोक आख्यांमध्ये ज्या कदाचित आपण कधी अनुभवल्या नसतील. पुन्हा एकदा हायलाईट करू इच्छिते की हे सगळं यांनी स्वतः बनवलेलं आहे, स्वतः लिहिलेलं, स्वतः कंपोज केलेलं, अर्थातच स्वतः गायलेलं. आणि ते तुम्ही स्वतःच्या कानांनी आणि डोळ्यांनी आणि सगळ्या इंद्रियांनी अनुभवा अशी मी तुम्हाला विनंती करते. जाता जाता अजून एक काही आहे का? म्हणजे सॉरी, हे ठरलेलं नव्हतं, हा खरंच एक्स्ट्रा आग्रह आहे. सुमरान घेऊ. ये ना ये तो बहा अनसतो बहा हे महाया इठो बहा यरा ये तो बहा सतो सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो म्या, सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो म्या, सुंबरहन मांडितोगा, सुंबरहन मांडितो. वा वा वा,
खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि खरंच मोठं थँक्यू सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या वतीने, कारण तुमच्या माध्यमातून लोककलेची गुढी उभारली जाते आणि ती अशीच सदैव कायम अबाधित राहो आणि तुमचे खूप 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 कार्यक्रम होत आणि तुम्ही खूप 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 मोठे व्हा. थँक्यू. थँक्यू. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.